व्यायाम करा, व्यायाम करण्याचे भरपूर फायदे असतात असं एकदा तरी तुम्हाला कुणीतरी सल्ला दिला असणारच आहे. व्यायामाचे फायदे तर होतातच, पण जर तुम्ही सर्वात सोपा उपाय जर केला तर तुम्हाला तुमचं मानसिक आणि शारीरिक दोन्हीही आरोग्य संतुलित ठेवता येतंय. ते कशाने? आपले दोन आरोग्य असतात, एक शारीरिक आणि दुसरं मानसिक. शरीरासोबतच मानसिक आरोग्य चांगलं राहणं सध्या खूप जास्त प्रमाणात गरजेचं झालंय. कामाचा तणाव, कुटुंबातील वाद, नात्यातील दुरावा या गोष्टींमुळे मानसिक ताण तर वाढतोच. पण मित्रांनो, हे दोन्ही आरोग्य ठीक राखण्यासाठी, त्यांचं संतुलन ठेवण्यासाठी सगळ्यात सोपा उपाय काय असणार आहे बरं? तर तोच उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. व्यायाम करा, व्यायाम करण्याचे भरपूर फायदे असतात असा एकदा तरी सल्ला तुम्हाला कुणीतरी दिला असणारच आहे. व्यायामाचे फायदे तर होतातच, पण जर तुम्ही सर्वात सोपा उपाय जर केला तर तुम्हाला तुमचं मानसिक आणि शारीरिक दोन्ही आरोग्य संतुलित ठेवता येणार आहे. ते कशाने? तर दररोज चालल्याने. दररोज चालल्याने आपल्या शरीराला भरपूर फायदा होत असतो. आज वॉकिंग डे आहे. चालण्याचं महत्त्व, चालण्याचे फायदे, वयानुसार मॉर्निंग वॉक करताना किती पावलं चालायला हवं तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. नमस्कार, मी ऋतुजा, वन इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. दररोज किती पावलं चालायला हवं तर पाहू. माधुरी ठोंबरे यांनी दररोज किती पावलं चालायला हवं याबद्दल माहिती दिली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार दररोज एका वेळी 30 मिनिटं चालायला पाहिजे. जर तुम्हाला एकदाच 30 मिनिटं चालणं शक्य नसेल तर दिवसातून 3 वेळा नियमितपणे 10 मिनिटं चालायला हवं. तुम्हाला दररोज 30 मिनिटापेक्षा जास्त काळ शारीरिक हालचाली करणं गरजेचं आहे. तर एका अभ्यासानुसार दररोज 8,000 ते 10,000 पावलं चालणं 59 आणि त्यापेक्षा कमी वयोगटातील प्रौढांसाठी सर्वात फायदेशीर ठरेल. तर 6,000 ते 8,000 चालणं 60,000 आणि त्याहून अधिक वयाच्या प्रौढ व्यक्तीसाठी सर्वात उपयुक्त ठरतं. आता चालण्याचे काय फायदे आहेत ते आपण पाहूयात. सकाळी नियमित चालण्याचे अनेक फायदे होत असतात. मॉर्निंग वॉकने शरीर आणि मन दोघांसाठीही फायदा होतो. निरोगी आणि समृद्ध जीवन जगण्यासाठी पायी चालणं ही क्रिया तुमच्या जीवनशैलीत काही बदल करू शकते. या बदलांपैकी मॉर्निंग वॉकला दिनचर्येचा भाग म्हणून तुम्ही समाविष्ट जर केलं तर ते तुमच्यासाठी फायदेशीर ठरतं आणि हे सर्व वयोगटातील लोकांसाठी सोपं आणि योग्य आहे. दररोज चालण्याचे कोणतेही प्रतिकूल दुष्परिणाम शरीरावर किंवा मनावर होत नाही. सकाळी फिरण्याचे फायदे कोणते आहेत ते आपण पाहूया. वजन कमी करण्यास गती देते, ऊर्जेची पातळी सुधारते, जुनाट आजार प्रतिबंधित करते, मूड आणि स्मरणशक्ती वाढवते, झोपेची गुणवत्ता सुधारते, स्नायू, हाडं आणि सांधे मजबूत होतात, हृदयाचं आरोग्य सुधारतं, चयापचय वाढतं, मानसिक स्थिती सुधारते, पाठीच्या कणासंबंधी जर काही आजार असतील तर ते देखील बरे होतात. सध्या ऑफिस असो किंवा घरी बसून काम करणं असो, कामाचे 8 ते 9 तास हे असतातच. म्हणजेच काय तर बैठी जीवनशैली आहे, ज्यामुळे लठ्ठपणा आणि जास्त वजन असलेल्या व्यक्तींमध्ये वाढ होत असते. शिवाय आजकाल अयोग्य आहाराच्या देखील समस्या आव्हानात्मक बनत चालल्यात. त्यामुळे दररोज सकाळी जलद गतीने चालल्याने नियमित आहाराचा भाग म्हणून कोणतेही पदार्थ जर खाल्ले जात असले तरी चालणं ही क्रिया वजन कमी करण्यास मदत करते. विशेषतः पोटातील धोकादायक चरबी ही घटवते. सकाळच्या वेळेत शरीराची यंत्रणा जास्त असते आणि कॅलरीज जास्त वेगाने बर्न होतात, ज्यामुळे वजन आणि निरोगी बॉडी मास इंडेक्स राखण्यास मदत होते, ज्यामुळे लठ्ठपणा आणि जास्त वजनाच्या आजारांमध्ये मदत होते. म्हणून चालण्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते. त्यामुळे व्यक्ती तंदुरुस्त होतो आणि आरोग्याच्या इतरही समस्या कमी होतात. मधुमेहाचा जर धोका असेल तर जलद चालण्यामुळे तुम्हाला सुमारे 300 कॅलरीज बर्न होण्यास मदत होते. त्यामुळे तुमच्या शरीरातील चरबी आपोआप कमी होण्यास आणि साठवलेल्या साखरेचा वापर होण्यास मदत होते. तुम्ही जितके जास्त वेळ चालाल तितक्या जास्त कॅलरीज बर्न होतात. या व्यतिरिक्त सकाळी चालणं देखील गोड खाण्याची इच्छा कमी करण्यास मदत करतं. ते साखरेची इच्छा कमी करण्यास मदत करतं आणि आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं. रक्तातील साखरेची पातळी सुधारल्याने तुम्ही टाईप 2 मधुमेहाचा धोका कमी करू शकता. झोपेची गुणवत्ता देखील सुधारते.
तसेच ज्यांना झोप न येणे, निद्रानाश अशा समस्या असतात त्यावर एक संशोधनात असं सांगण्यात आलं आहे की नियमित मॉर्निंग वॉक शेड्यूल तुम्हाला तुमची झोपेची गुणवत्ता सुधारण्यास मदत करू शकतं. तसेच तुमचं मन शांत करण्यास देखील त्याचा फायदा होतो. तुमच्या शरीरात साठलेल्या ऊर्जेचा वापर करण्यास देखील मदत होते. या व्यतिरिक्त ते तुमचं शरीर दिवसभर सक्रिय राहण्यास मदत करतं. परिणामी तुम्हाला रात्री गाढ झोप येऊ शकते. मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी वन इंडिया मराठीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.